महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात घडलेला आहे। स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटात जवळपास 1000 फूट कोसळली अशी माहिती आहे आणि या भीषण अपघातामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आतापर्यंत बघितलं तर 2 मृतदेहांना शोधण्यात बचाव पथकाला यश आलंय। स्कॉर्पिओ गाडी आणि उर्वरित मृतांना शोधण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे। पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रॅकर आणि सह्याद्री वन्यजीव रक्षक टीमचं शोधकार्य सुरू असल्याची माहिती। पोलादपूर येथील आंबेनळी घाटामध्ये स्कॉर्पिओ गाडीचा अपघात होऊन सातारा जिल्ह्यातील 8 तरुण युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सातारा जिल्ह्यातील आजगावमधील 5 युवक आहेत। मी याच गावामध्ये सध्या आहे आणि या अपघातामध्ये ज्यांचा मुलगा या मृत्युमुखी पडला आहे ते त्याचे वडील आपल्यासोबत आहेत। काय घटना घडली आहे काका नेमकं? मुलं फिरायसाठी गेले होते। ते परवा शुक्रवार संध्याकाळी गेले, रात्रीचे गेले। रात्रभर त्यांनी तिकडे गेले, आम्हाला सांगून गेलो तिथे जाण्यासाठी। नंतर शनिवारी मी 7 वाजता कामाला जाताना मला फोन आला 7:30 दरम्यान की बाबा आम्ही निघतो बाप्पा। तर मग ठीक आहे, मी तर म्हणलं येऊ नका, रात्रीचं काय येऊ नका, तिकडे घाटी सेक्शन सगळं आहे, जरा येऊ नका। तर त्यांना फोन कट केला मुलामध्ये असल्यामुळं। परत ते रात्री निघाले 10 वाजता, काय फोन नंतर काय फोन लागत नव्हता। तर मी सकाळी शनिवारी मी सकाळी घरी आलो, रविवारी सकाळी घरी। तर मी म्हणलं मुलं अजून कशी येणार, मुलं अजून कशी येणार? तर आमची मंडळी बोलली अरे येतील म्हणली, तुम्हाला काय कशा काय विचार करून येणार ती पोरं येतात, खेळत फिरत येतील। अशा इशूप्रमाणे मी दिवसभर म्हणजे चेन मला दिवसभर झोपलो नाही, मी वाट बघत राहिलो सारखी। फोन लावत फोन लागतच नव्हता, फोन उचलत नव्हता। मला जाताना जास्त शंका वाटायला लागली। मी संध्याकाळी विचारलं जाताना माझ्या मुलाला, होत्या काय पण कर, पण त्याचा फोन उचलत नाही, ते जरा चेक करत राहायचं। तेव्हा तिथून पुढे आमची सुरुवात झाली चेकिंग करायला। सगळे आमचे नातेवाईक आम्ही सगळ्यांना फोन केले की असं गेलं, कोणी काही घरी आले नाहीत। पुढे मग ते असं प्रोसेस चालू नंतर माहित पण आम्हाला सकाळी नंतर माहित पडलं की बाबा काहीतरी गाडी केलेली आहे। पोराचा मोबाईल चालू होता, फक्त माझ्या मुलाचा मोबाईल चालू होता, फक्त रिंग वाजत होती, पण उचलत नव्हता। त्याच्यावरती आमचे ट्रॅकवरती ते सगळं मग पुढून प्रोसेस चालू झालं। मुलगा किती कुठल्या वर्गात शिकत होता किंवा कॉलेज झालं होतं, मुलाचं कॉलेज पोलीस भरती करत होता। 2-3 वेळा मागे आर्मी 2 पॉईंटसाठी नापास झाला होता। आता पोलीस भरती सुद्धा झाला तर चांगल्या मार्काने पास, पण एससीच्या 2 जागा असल्यामुळे घेतलं आला नसल्यामुळे तो असं बिगारी काम करत होता 4 दिवसासाठी, सुट्टी पडली तर। नंतर असा तो गेला, तर सांगून पण ऐकलं नाही, जाऊ नको म्हणसाठी। प्रशासनाला आता काय मागणी कराल? काय बघ प्रशासन, आम्ही काय बोलणार, आमचं सोन्यासारखं मुलगा गेलेला आहे। प्रशासन स्वतः त्यांच्या मनाने काय करू शकतात, आम्ही काय मागू शकत नाही मुलासाठी। आमच्या मुलं त्याला आम्ही काय करणार? प्रशासनाने इथून पुढे घाटातली त्या दक्षता घ्यावी की बाबा असं पुढे कुणाचं होऊ नये, याची काळजी त्यांनी शासनाने घ्यावी। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।